नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवत आहे रात्रीसाठी जेवण. तर सगळ्याच बायकांना पडतात ते प्रश्न, मला पण पडतात. म्हणजे आज भाजीला काय बनवायचं. तर पहिलं मी वरण भाताचा कुकर लावून घेतला. नंतर थोडंसं पीठ मळलं आणि नंतर भाकरीची तयारी केली. आणि भाजीला काय बनवायचं हा विचार मी करतच होते, तोपर्यंत भाकरी पण रेडी होत होत्या. तर अशा प्रकारे भाकरी करून घेतल्या सगळ्या. भाकरी पूर्ण झाल्या तरी पण मला भाजीला काय बनवायचं हे डिसाईड झालं नव्हतं. तर अमोल आले आणि त्यांना विचारलं की भाजीला काय बनवं. तर त्यांचं काही वेगळंच चालू होतं. चिमणीसोबत हँड गेस्चर करत होते. त्यांच्यासोबत बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की आज आपण मुगाचं मेदगं करूयात. तर याच भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात ते पण मला नक्की सांगा. मुगाचं मेदगं करण्यासाठी मी मूग स्वच्छ धुवून घेतले आणि त्यात एक टोमॅटो टाकला आणि कुकरला लावले. तर त्याच्या एक 7-8 शिट्ट्या होऊन दिल्या. तोपर्यंत मी माझी चपात्या करून घेतल्या. तर नंतर लगेचच लसूण ठेचून घेतला आणि वरणाला फोडणी द्यायला घेतलं. तर वरणाला फोडणी देण्यासाठी मी इथे घेतलं होतं जिरे, मोहरी आणि कढीपत्ता. तर वरणाला उकळी येऊस तर आपले मूग पण शिजून झाले होते. तर मुगाला फोडणी देण्यासाठी मी घेतलं होतं जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरचीची पेस्ट आणि थोडासा लसूण. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला अशी फोडणी देऊन घ्यायची आणि उकडलेल्या मुगाला स्मॅश करून घेतलं आणि ते त्याच्यात टाकलं. साईड बाय साईड मी किचन पण क्लीन करून घेतलं. मला किचन क्लीन केल्याशिवाय मला जेवायला बसायला आवडत नाही. तर असा होता माझा आजचा डिनर. कसा वाटला तुम्हाला मला नक्की कळवा.